हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही, मी स्टार्टिंगलाच व्लॉग चालू केला तर माझे केस घरच्यांचं खूप दिवसापासून चालू होतं का कटिंग कर. खूप केस वाढलेले, एकदम बोकड्यावानी झाला आहे. तेरे नाम तो पिक्चर बघितलेला आहे ना, त्याच्यामध्ये तो सलमान खान कसा होता तसं झालो होतो मी डायरेक्ट. आणि ती केस पण असे मागं करा, हे करा ते करा, त्याच्यामुळं खूप ताण यायचा. त्याच्यामुळे मी हे बघा कटिंग पण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि गाईज मला आहे ना खूप दिवसापासून आहे ना खूप त्रास होत होता, का नाही का मधून पाणी बादलीतून भरून आणायचं, झाडांना टाकायचं, बादलीतून भरून आणायचं, झाडांना टाकायचं. त्यामुळं खूप वेळ पण वाया जायचा आणि खूप ताण होत होता. तर पप्पांनी डायरेक्टली ना 700 रुपयाची पाईप आणलेला आहे, मोठा 700 रुपयाचा. त्याच्यामुळे आहे ना, मोठा पाईप आणल्यामुळे आहे ना माझा पूर्ण ताण वाचला आहे. मी तुम्हाला 1 मिनटं दाखवतो तो पाईप. ओके मित्रांनो, बॉबी बघा. बॉबी हाय कर. हाय. दुकानात आली का ग? दुकानात आली का मम्मी? गिराईक आलं. हे बघा मित्रांनो, हा पाईप कुठपर्यंत तुम्ही बघू शकता. इथून डायरेक्टली घरात पाईप जातो. हे बघा. आणि इथं मस्त एकदम भारी पद्धतीने झाडाला पाणी देणं चालू आहे. इथं सीताफळाचं झाड आहे, इथं कोरपडी, इथं पपई आणि इथं बॉबी. तुला करायची बॉबी आंघोळ? करती? चल आंघोळ करायची बॉबी, आंघोळ कर ना. हे बा किती मस्त पद्धतीने भरलं. असं जर आम्ही ना बादलीने टाकलं ना तर अजिबात पाणी नाही भरत. आणि हे लावलं ना नळी, आता एकदम भारी पाणी फुल गच्च भरणार, जेणे की झाडांना पण चांगलं पाणी पडतं उन्हाळ्यात. आणि नंतर काही ताण पण नसतो. हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारची इथं लिंबात झाडं आलेलं आहे. इथं आळू आहे, इथं ही बघू शकता मित्रांनो. आणि बॉबी बघा. बॉबी हाय कर बाई. हाय. पप्पी ते. हे बघा आमच्या फरच्या. पकडा. आम्हाला कंपनी द्यायला मॅडम तयार राहते. पाणी भरतो आहे आम्ही. बॉबीने कॅमेरा धरलेला आहे. बॉबीला नाही धरलेला. बाय. बाय. हाय बाबा. हे बघा आमचं गिराईक. ये काय लागतं? काय लागतं? हां, देन पैसे. तुम्हाला नळी दाखवतो इथून तर इथपर्यंत. बघा आमची नळी कशी. इथून डायरेक्टली इकडं जॉईन. हां, मित्रांनो हे बा, आता आमचे जे शोचे झाड आहे ना लावलेले, आता आम्ही त्याला पाणी देतोय, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा इथं मस्तपैकी पाणी चालू आहे सगळीकडून. जवळ तक पाणी चालू आहे, मी तर तवर तक देणार आहे आता, कारण की आपण नळपट्टी भरतो का ग बाबे. हे बा महाराज तोंडात बोट घालून बसलेले पाण्याकडं बघत. हे बघा. आंघोळ करायची नको नको. बॉबीन मी पहा मित्रांनो कसं पाण्याकडं बघत बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्ही इकडं आहे ना, हाय कर ना. इथं हाय कर. हाय म्हण. हाय गाईज. बाय गाईज. चल 1 2 3 कर. माझे केस बघू शकता कसे झालेले. बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही. माझ्या मम्मीची तिकडं भन चालली. तिला बोललो होतो धुन.
तिला मी काय म्हणलो होतो, मम्मी धुणं धुवू नको, गिराईक येता, मी पाणी भरतोय, मी तिकडं राहणार नाही. तरी पण ती धुणं धुवायला लागली आणि गिराईक नुसते येत आहे, नुसते एकामागे एक. चिडलेली सगळी. आले 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 करून राहिले, नुसते आले आले करून राहिले. मी तिला बोललो होतो, माझं ऐकत नाही ना, मग घ्या आता मी गिराईक करायला मी काही नाही, पण मग कसं पाणी पण भरावं लागतं. एकतर पाणी 3-4 दिवसातून एकदा येतं, त्याच्यामुळं तर पाणी 3-4 दिवसातून एकदा येतं, त्याच्यामुळे मग पाणी पण भरावं लागतं. किंवा कोंबड्यावानी केस झाले, एकदा का आंघोळ केली, तेल लावलं आणि तेव्हा असे भारी दिसन केस. आता सध्याला इकडं पाणी भरणं चालू आहे. ह्या मॅडमचं तीक्ष्ण नजर आहे पाण्याकडं. हे बघा, मस्त की मांडी घालून बसलेलो आहे आणि बॉबी पण मांडी घालून बसलेली आहे माझ्यासोबत पाणी भरता भरता. माझा तर ताण वाचला पाहिजे, नुसत्या बादल्यांनी पाणी घ्या, टाका, हे करा ते करा, लई ताण यायचं. खराब नको करू ना, लई ताण यायचा इतका ना. आणि मी ना म्हणलं आज कटिंग करावं, पण मग आज त्याच्याकडं आहे ना खूप गर्दी होती माझ्या मित्राकडं, त्यामुळे आहे ना मी आदल्या दिवशी कामावरून डायरेक्ट कटिंगवाल्याकडे गेलतो कटिंग करायला. नंतर नाही ना टाईम नाही भेटत आणि आज पाणी पण येणार होतं ना, त्याच्यामुळे मग पटकन कटिंग वगैरे सगळं करून घेतलं. आणि आज पाहू आज काय होतं काही नाही, तुम्हाला सांगत राहीन मी ब्लॉगमध्ये. तर का मी पाणी भरतोय, पाण्याचा एन्जॉय घ्या. बॉबी हाय कर. आमचं शोचं झाड आहे. नको ना, काय कुठाने करून राहील तू, राहून दे ती काठी, आई बोलन ना. हे बघा आमचे पिल्लं, आमचे नाही म्हणा. आणि ही मम्मी धुणत होती इकडं. गेलं पाणी. बॉबी इकडे ये. भूतू आला, भू आला, भू 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 पळ 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 कुतू आलं का. मित्रांनो माझी मम्मी ना नुसती काम सांगत राहते, नुसती काम. आज सुट्टी जरी असली ना नुसती काम सांगत राहते. एक काम झालं तर दुसरं काम झालं का तिसरं. सुईचा नाश्ता सुद्धा नाही करून देत मला. काय गिळलं. जेवता दादा अण्णांना पाणी द्यायचंय बरं का, दादा कॅरेट द्यायचंय बरं का, दादा हे करायचंय बरं का, दादा ते करायचंय बरं का. आता दादा बॉटली बरोबर का. हा पाणी प्यायला कसं गार पाहिजे. तुला काय झालं मारायला. संध्याकाळी मी भरते. तुला काय झालं. संध्याकाळी मी पण भरतो. तुला काय झालं मला काय झालं, याच्यातच दिवस चालले तुमचे. हा मला काम अजिबात नाही सांगायचं गाड्या असे. खायला लावायला पाहिजे तुला नुसतं. घरी तर पडायला राहिला मग जाऊ का. जाय ना, निघ ना. सकाळी एवढं सगळं काम करतो, लवकर उठतो, तरी पण तुझं असंच राहतं. पण थोडं फार करायचं. काय थोडंफार करा, एक झालं तर दुसरं आलं तर तिसरं, त्याच्यापेक्षा मग झाडून घे, घर पूस. अरे बाप्पा मला नाही माहिती. तू माझ्याकडे दिलता ना, नंतर मी तुझ्याकडे नाही दिलता. बघ ना तुझ्याकडे मम्मी तू ठेवलंय. तिकडे बघ, जाय दुकानात बघ जा. काय बो येडं झालो यांच्या नादात डायरेक्टली येडं झालोय, पूर्ण असं जाम झालोय. हा ना तर काय, हे सापडून द्या ते सापडून द्या, हे करा ते करा. आता कुठं सापडू बरं मी, ते कुठं ठेवलंय तू. ते दोरे हरून टाकली एक तर. आज पप्पांना जायचंय लवकर. मला नाही माहित गाड्या तू कुठं ठेवते मम्मी. मी आणलो तुझ्याकडे दिल तर. आमचं घर म्हणजे घर नाही मित्रांनो, आमचं घर म्हणजे डायरेक्टली महाकुंभ आहे. आणि ती मम्मी ना त्या घरातली डायरेक्टली असं काय म्हणतात त्याला, बडबड करणारी व्यक्ती. तिकडे काय करती लपून काय ऐकती. आता एवढं धुणं धुतलं तरी धुणं धुवायचं. माझे कपडे नको धु. काय उद्या तू आंघोळ करू नको, तुला पटकन आंघोळ करायला काय होतं रे. यार मम्मी थांब ना यार, थोडं बसून दे ना यार. नुसतं तुझं का आंघोळ कर, हे कर ते कर, काम कर, असं कर तसं कर, चालूच राहतं. नुसतं काम सांगत राहती. काय
मी काय बोलतच नाही. तू नुसतं दादा करतो, जा बाहेर जाऊन बस, जा. दादा हे कर आणि दादा ते कर का राहता. कोणी नाही काय सांगत. माझ्या मम्मीचं असं आहे, जवळ तक असं म्हणजे नाही का, जवळ तक वेळेवर काम नाही होत ना तवर तक तन 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 करायची, तवर तक बडबड करत राहायची, तवर तक एकदम असं भुनभुन म्हणजे एखाद्याच्या मागं लागायचं का हे करा ते करा, ऐक ना हे कर, 5 मिनिटांनी लगेच बोलन कर बरं का, परत बोलन दादा हे उचलून घे बरं का, परत म्हण दादा हे उचलून घे बरं का, दादा असं कर बरं का. तर नुसतं येडं होतं माणूस, डायरेक्टली येडं होतं. एक टाईम असं येतो का डायरेक्ट माणसा इरिटेड होऊन जातो, डायरेक्ट इरिटेड. दादा हे मला एकतर कंटाळा येतो काम करायचं एवढा, आणि त्याच्यात दादा हे कर दादा ते. आता पण दुकानात आहे ना बिस्किटं लावू राहिली, काम खूप करते माझी मम्मी, दुकानात बिस्किटं लावू राहिली, बिस्किट लावता बडबड करते, बडबड करता बिस्किटं पाडू राहिली असे. पण आता काय करता, जाऊन द्या. चलता खोकला काय माझा बेचाने सोडते. चलता रहता है दोस्तों, जिंदगी में चलता रहता है, भूल जाने का. आता मी आंघोळ करतो, नाही तर मॅडम अजून चिडन. हॅलो गाईज, आता सगळं काम आवरलं आणि आंघोळ केली आणि आता निवांत फॅन खाली बसलेलो, कारण की बाहेर जाण्याची डायरेक्टली हिंमत नाही आहे, इतकं बेकार ऊन आहे ना. काय म्हणतात उन्हाचं तापमान किती, 47, 48, 50, 42 अंश सेल्सिअस झालेलं आहे. 42 अंश सेल्सिअस म्हणजे आता 45 होईल, 50 पण होऊ शकते, एवढं खतरनाक ऊन पडलेलं आहे डायरेक्टली. आता घरात जो फॅन चालू आहे ना, फॅन चालू आहे त्याची पण हवा अशी गरम लागते ना, बापरे. मम्मी आता धुतली होती, मम्मीला गरमत आहे, मम्मी आता बाहेर गेलेली आणि मी आंघोळ पण केलेली आणि बा कटिंग भारी दिसते. तुम्हाला मी हे सांगतो कटिंग कारण की कटिंग केली म्हणून कटिंगचं सांगणारच ना. तर आत्ता मी थोडंसं फोटो काढले होते, कारण की माझा बड्डे येतो जवळ, त्याच्यामुळे मी फोटो काढले थोडेसे, आणि एवढे काय खास नाही काढले, कारण की मला फोटोशूट करायला म्हणजे मी जातच नाही, मला आवडतच नाही. मग आपल्याच घरी आपल्या पद्धतीने पर्सनल फोटो काढायचे, चांगले येऊ नये तर वाईट येऊ, आपल्याला आवडले विषय संपला. तर मग माझा ह्याला मम्मी तिकडून तिकडे फिरू राहिली, गरमूर आली तिला म्हणून. तर मग आम्ही आता बसले पप्पा आता येईल थोड्या वेळाने. हो बाजारात पण जायचं आहे. हां आणला होता का पण ड्रायव्हरचा पेपर, याकडे जायचं. तो आज शॅम्पू लावली होती त्याच्यामुळं केस आणला, तेल नाही लावला, आता नंतर लावून केस. आणि हे काय जातच नाही, हे बघा हे काय जायचं नावच नाही घेते, ते चुकून झालं माझ्याकडून, पण ते आता जायचं नावच नाही. मम्मी ते केस येईन का गं, टाकलाचा नाही म्हणा, ते यायचं बोल सांगतोय. हे बघा मित्रांनो, मी काय कुटाणा करून ठेवलेलं आहे, मी याला एवढं करायला गेलो तर ते इतकं जास्त झालं ना, ते डायरेक्ट हे बघा कसं झालं. आणि मी ऑफिसमध्ये सांगितलं का नाही का मला दगड लागलेला आहे, काय सांगू मी तिथं, मी स्वतः केलं. हे बघा आता त्याची केस येत आहे हळूहळू. अहो मग आता काय होतं काय नाही, एवढं सगळं कामावरून आता बसलेलं आहे. आता परत बाजारात जायचं, जरा दुकानाचं सामान आणायचं, हे ते एवढं काम. सुट्टीचा पण आराम नसतो, मी काय मग तू का इकडे तिकडे हां सावर काय पर्सनल लाईफ आहे तुझी. हां अगं कुठे हिंडू केव्हाची, मी जेव्हापासून मित्रांनो व्हिडिओ चालू केला आणि तेव्हाची इकडे येते तिकडे जाते, मध्ये बडबड बॅकग्राऊंड वाईज देत राहते. कधी पण काय व्हिडिओ बनवत असला ना, मी इकडून तिकडून कधी पण माझे. का बरं विकायचे कशाला मम्मी, मग दुकानात कामं नाही येणार का. त्या दिवशी मी किती पेपर जुळवून ठेवले होते. अगं मग काल का परवाच केले ना मी. पेपर विकायचे नाही बाबा अजिबात. मी काही फोटो पण काढलेले आणि जास्त ऊन होतं त्यामुळे बाहेर गेलो, आमच्याच बगीच्यामध्ये काढलेले. तर आता बघू मित्रांनो काय होतो काय नाही होत. ओके उलाला हुई हा. हे बघा मित्रांनो, मी आणि बॉबी मस्तपैकी झोपलेलो आहे कूलरपाशी. आता मम्मी पण येणार नाही थोड्या वेळाने. उन्हाची जी मज्जा आहे ना, उन्हाचं आहे ना, मला सगळ्यात भारी काय आवडतं, उन्हाळ्यामध्ये ना शांतता एकदम राहते, एकदम भारी शांतता राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यामध्ये कूलर असलं ना भाई, मजाच वेगळी राहते. हे बघा आमचं इथं कूलर चालू आहे, मस्तपैकी आम्ही कूलरची हवा घेतो, कारण की इतकं गरम राहिलं बापरे. सकाळी पाणी आल्यावर कूलरमध्ये पाणी टाकून दिलं तर त्याचा आता फायदा झालेला. आम्ही मस्तपैकी कूलरची हवा घेतोय. काय घेतो बॉबी, हवा घेतो आम्ही, हवा कूलरची हवा बोलते हवा. असं कर बॉबी,
हवा घेतो आम्ही कूलरची हवा. आणि हे बघा आमच्यासोबत काय आहे, कुरकुरे खायला मस्तपैकी. ऐसी जिंदगी किसी की ना हो, ऐसी जिंदगी सबकी हो. हे बघा तुम्हाला दाखवतो मी कूलरची हवा. एक मिनटं. हे बघा बॉबी, हे बघा मित्रांनो कूलरची मस्तपैकी हवा चाललेली आहे आणि आम्ही इकडं कूलरची हवा घेतोय मस्तपैकी आणि झोपलेलो आहे. बॉबीचा पहा बॉबी. आता मी थोड्या वेळा ना झोपून घेणार आहे, कारण की सगळं काम झालं आहे. परत संध्याकाळी दुकानातलं सामान जायचं. हां काय म्हणली, काय मम्मी? अब देखते हैं क्या इथे बघा बॉबी तिथं काय करायला, काय कुठं नाही करते बॉबी. आणि इथे मित्रांनो आम्ही इथं पण फोन ठेवतो बरं का. इथे आहे ना इधर रेंज रहती, रेंज. हाँ बॉडी रेंज रहती, रेंज. तर चलो गाइस अब हम सोते सोते सोते. पागल आहे नाही, खरंच पागल आहे नाही नको. ते म्हणता बॉबी माझ्या हर व्हिडिओमध्ये, आमच्या हर व्हिडिओमध्ये बॉबी बाई बॉबी बॉबी कॉन्टॅक्ट. बॉबी कधी पण जर व्हिडिओ चालू झाला ना, हाय बाय हाय बाय एवढंच राहतं. हा आता कशी फोडती तिला आहे ना, फोडता नाही येत त्यामुळं नुसते घेऊन बसलेली. या बा खायचं तर लय मन इतकं, म्हणजे खाण्यासाठी पूर्ण उत्सुक आहे पुरी. आणि आता आहे ना बॉबी ना घरी चालली होती, पण आहे ना मी कूलर चालू केला लगेच माझ्या पैसे येऊन बसलेली. या बॉबी घरी जायचं. हां जा उठ. अहो बापरे मारलं. उठ बॉबी उठ ना. नाही का बाई झोपा ना बाई, गरम गारगार हवा आहे ना. घरी कोणच नाही, तुमच्या घरी कोण नाही, कोण नाही घरी. नमस्कार मंडळी. तर तुम्ही म्हणत असाल असा अचानक कसं काय आला, तर मी तुम्हाला सांगतो. जो मी व्हिडिओ बनवला ना, तर मी डायरेक्टली झोपून गेलो. 1-2 तास तरी मी झोपूनच गेलो. आणि आता पण मला थोडंसं सामान आणायला जायचं आहे बाहेर, थोडंसं काम आहे. पण मग मी डायरेक्टली नाही, एवढं गरमत होतं ना, मी डायरेक्टली आंघोळ करून घेतलेली आहे. आणि आंघोळ केली. आणि काल जेव्हा मी कटिंग केली ना, कटिंग केल्यानंतर मी ना तेलच नव्हतं लावलं. काल तर नव्हतंच लावलं. आज पण सकाळी शॅम्पूने आंघोळ केली, मतलब शॅम्पूने केस धुतले. माझी बोबडी वळती शॅम्पूने. जर मी आज पण सकाळी मी शॅम्पूने केस धुतले, तर मग तेव्हा पण मी तेल नव्हतं लावलं. मग आत्ता मी आंघोळ केली तेव्हा मी तेल लावलं, तेव्हा एकदम केस पण असे सेट झालेले मस्तपैकी. आणि आंघोळ केल्यावर एकदम फ्रेश वाटून राहिलेलं आहे. आणि झोप पण माझी चांगली झाली. कूलर लावलं होतं त्यामुळे झोप एकदम मस्त झाली. आणि उन्हाळ्याचं आहे ना, असं घरी राहिलेलं आहे ना परवडतं बाहेर जाण्यापेक्षा. पण जर असं सुट्टीचा दिवस असेल, आपलं काही काम असेल घरी आणि आपण ऑफिसला नसेल, तेव्हा आपण घरी राहिलेलं काही पटीने चांगलं. उन्हाळ्यात बोलतो आहे मी, हिवाळ्यात पावसाळ्यात ठीक आहे तुम्हाला जे पण उन्हाळ्यात आपण कधी पण म्हणजे जास्त टेम्परेचर असलं ना, तर स्वतःच्या शरीराची काळजी पहिले आपण घेतली पाहिजे मित्रांनो. तर मग त्यामुळे मी ना घरी राहिलं. ठीक आहे काही काम असलं तुम्ही जाऊ शकता किती 4ला 5ला, पण जे 12 ते 3 वाजेपर्यंतचे जे 12 ते 3 वाजेपर्यंतचं जे ऊन असतं ना, ते इतकं खतरनाक असतं आणि भीतीदायक असतं. काही लोकांना हार्ट अटॅक येतात, काही लोक उन्हामुळं चल बसते. हे असं असतं. आणि ज्यांच्यामध्ये म्हणजे नाही का असं सुकट बोंबील असतात, जे म्हणजे असं शक्ती नसते त्यांच्यामध्ये, ते म्हणजे डायरेक्टली जातातच, असं होतं त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आणि मी तर माझ्या शरीराची काळजी 100% घेतो. तर मग मित्रांनो या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगला. मम्मी मस्तपैकी चिकन करणार आहे आज. मग मी चिकन मम्मी मस्तपैकी आता चिकन करणार आहे. ते जर मी टाकलं तर टाकीन, नाही तर
नाही टाकणार, नाही तर तिथूनच व्लॉग मी माझं स्टार्ट करणार. आय थिंक असं होऊ पण शकतं. तर मग मिळते पुढच्या व्हिडिओला. तर बाय बाय.